हॅलो मंडळी, कसे आहात सगळेजण. तर प्लीज सांगा की साडीमध्ये मी कशी दिसते आणि साडी पण कशी वाटत आहे म्हणून. आणि साडीमध्ये काम करण्याची मज्जा कुणाकुणाला येते. मला तर खूपच मजा येते साडीमध्ये काम करायला. आणि का नाही येणार, आपल्या महाराष्ट्रामध्ये परंपरा आहे साडीमध्ये घालूनच काम करायचं. आपण तर फक्त घरामध्येच कामं करतो. शेतामध्ये तर बाया पूर्ण दिवस साडीमध्येच राहतात. वरतून डोक्यावरती पदर पण राहतो त्यांचा, ते कसं ॲडजस्ट करत असते. आणि ते पण इतक्या उन्हामध्ये. तर आपण फक्त घरामध्ये राहतो तर आपण साडी तर घालू शकतो. मला आवडते साडी म्हणूनच मी घालते. बाकीच्यांना नाही आवडत तर ते ड्रेस घालतात म्हणून असं त्याच्यावरती काहीच नाही, उलटून चांगलंच आहे. तर इथं मी हे ना बनवते काला. रात्रीच्या पोळ्या उरल्या होत्या ना माझ्या, तर त्यांना मस्त मिक्सरमध्ये दळून घेतलं आणि मस्तपैकी हा चटपटी काला बनवते. त्या अगोदर मी कढईमध्ये तेल टाकलं. तेल गरम झाल्यानंतर राई टाकली. राई तताडायला लागली का मग त्याच्यामध्ये शेंगदाणे टाकले. शेंगदाणे पण मस्त असे क्रिस्पी झाले का मग कांदा टाकून, मग कांदा ब्राऊन झाल्यानंतर टमाटा टाकला. टमाट्यामध्ये थोडंसं स्वादानुसार नमक टाकून द्यायचं. टमाटे गरले गेले का मग त्याच्यामध्ये थोडीशी हळद, गरम मसाला टाकून घ्यायचा. नंतर काला टाकून दिला होता मीने. आणि हा काला इतका छान लागतो ना, विचारू नका तुम्ही. आणि तुम्ही एक वेळ ट्राय तरी करा. तुम्ही हटकून म्हणजे रात्री जास्त पोळ्या टाकणार आणि सकाळी उठून हा काला बनवणार म्हणजे बनवणार. इतका छान लागतो हा काला. स्वादानुसार तिखट टाकून आणि थोडा मॅगी मसाला टाकून मस्त हा चटपटी आपला काला रेडी झाला आहे. त्याला 5-10 मिनटं गॅसवरती होऊ द्यायचं. तेवढ्यात म्हटलं इथे मी त्याच्यासोबत खायला सलाड बनवून घेते. काकडी, गाजर, कैरी. अरे कैरी कशी सोडायची, उन्हाळ्यामध्ये कैरी खाण्याची मजाच वेगळी राहते. आणि काही ना काही बहाणा पाहिजे कैरी खायला. आणि कैरी तर खूपच आवडते. असं कोणीच नाही की ज्याला कैरी आवडणार नाही म्हणून असं. आणि मला सांगा तुमच्या सिटीमध्ये किती टेम्परेचरवरती तुम्हाला गरम होते, काय होते म्हणून असं. काय म्हणतं येऊन उन्हाळा कसा चालतो आहे तुमचा. जामनगरला थोडं वातावरण दमटसारखं आहे, तसं जामनगरला इतकं गरम नाही होत. एकदम मस्त थंड वातावरण राहतं जामनगरला. दुपारी पण बाहेर निघू शकतात, इतकं तर वातावरण राहतंच. आणि तुम्हाला असे डेलीचे मिनी व्लॉग बघायला आवडतात का ते पण कमेंटमध्ये सांगा. हा आवडत असणार तर मी कोशिश करणार डेलीचे मिनी व्लॉग बघायला. तर भेटूया पुढच्या मिनी व्लॉगमध्ये.